आता थोडी चर्चा करू की फेमस झालेल्या आपल्या तात्या विंचू बद्दल, म्हणजेच की तात्या विंचूचा आवाज कसा काढला गेला आणि दिलीप प्रभावकर यांची तात्या विंचून कशी काय निवड करण्यात आली। आज 30 वर्षांहून अधिक काळ झाला तरी तात्या विंचू आपल्या मनावरती राज्य करतो। तात्या विंचू याचं स्क्रिप्ट एकदम तेड्या आणि खतरनाक लेवलचं होतं, त्यामुळे तात्याचं कास्टिंग सुद्धा एकदम खळनायक लेवलला हवं होतं। तेव्हा नाव समोर आलं दिलीप प्रभावकर सर यांचं, परंतु मात्र दिलीप सर एक कॉमेडी नट होते, त्यामुळे ते खळनायकाची भूमिका करतील का ही मोठी शंका होती। परंतु मात्र महेश कोठारे सरांनी यांनी दिलीप सरांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि दिलीप सरांनी अत्यंत सोप्या पद्धतीने तात्या विंचूची भूमिका हाताळली होती आणि पळलेली होती आणि पूर्ण सिनेमामध्ये तात्या विंचूच्या भूमिकेमध्ये दिलीप सर फक्त काही मिनिटांसाठी दिसणार होते, परंतु मात्र दिलीप सरांचा आवाज तात्या विंचूला पूर्ण सिनेमाला लागला होता। त्यामुळे दिलीप सरांनी एका झटक्यामध्ये तात्या विंचूच्या भूमिकेसाठी होकार दिलेला होता। हा विषय पुढे आला, तात्या विंचू याचं रूप वेगळं दिसावं, तात्या यांचं रूप लोकांच्या मनाला ठसावं ही महेश कोठारे सरांची इच्छा होती। दिलीप प्रभावकर यांचं एक नाटक महेश कोठारे सरांनी पाहिलं होतं, त्यात त्यांचे दात एकदम पुढे होते। अशा प्रकारचे दात जर आपण तात्या विंचूला बसवले तर नक्कीच तात्या वेगळा दिसेल। महेश कोठारे सरांनी लगेच तात्या विंचूला दात पुढे लावले। दिलीप सरांनी तात्यासाठी मोठ्या कडक आवाजामध्ये त्यांचा आवाज दिला। दिलीप यांच्या आवाजावर संपूर्ण टीम खुश होतीच, तर असा घडलेला होता आपला तात्या विंचू।